नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मॅग्नेटिक इफेक्ट्स ड्यू टू इलेक्ट्रिक करंट याचा पुढचा टॉपिक, दॅट इज टॉर्क ऑन अ करंट लूप इन मॅग्नेटिक फील्ड. आता टॉर्क ही नवीन कन्सेप्ट आली या चॅप्टरमध्ये. पूर्वी आपण 11th स्टँडर्डमध्ये टॉर्कची कन्सेप्ट आपण बघितलेली आहे. तर टॉर्क ऑन अ करंट लूप, आता याच्यापूर्वीचा जो व्हिडिओ आपण बघितला आहे त्याच्यामध्ये मी असं बोललो होतो की एखादा करंट लूप असेल, समजा हे करंट लूप आहे आणि या करंट लूपमधनं करंट पास होते, या पद्धतीने करंट पास होत असेल तर आपण बघितलेलं आहे की इफ द करंट इज पासिंग थ्रू अ करंट लूप देन द फोर्स ॲक्टिंग ऑन दिस लूप दॅट इज झिरो. याच्यावर कुठल्याही पद्धतीचा फोर्स ॲक्ट होत नाही. पण अशा पद्धतीचं क्लोज लूप आणि त्याच्या आजूबाजूला करंटमुळे मॅग्नेटिक फील्ड तयार झाली असेल तर अशा लूपवर टॉर्क हा ॲक्ट होत असतो. तर तो टॉर्क आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायचा. एक सिंपल उदाहरण जर आपण घेतलं तर आपण मूव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटरचं आपण एक्झाम्पल मागच्या चॅप्टरमध्ये आपण बघितलं होतं की ज्याच्यामध्ये काय असतं, आपण या पद्धतीने साऊथ पोल असेल, दिस इज वॉट नॉर्थ पोल, आणि इथे एक मॅग्नेटिक फील्ड क्रिएट झालेली असेल या पद्धतीने ऑफ इंडक्शन बी. आणि याच्यामध्ये जर आपण एखादं लूप किंवा आपण ही रेक्टँग्युलर कॉईल या ठिकाणी कन्सिडर करूया ज्याच्यातून आय एवढं करंट पास होतोय. एल ह्या त्या रेक्टँग्युलर कॉईलची लेंथ असेल, बी ही त्याची ब्रेड्थ असेल, आय एवढं करंट या लूपमधनं पास होत असेल, बी एवढी मॅग्नेटिक फील्ड किंवा मॅग्नेटिक इंडक्शन आहे त्याच्यामध्ये ही कॉईल आपण प्लेस केलेली आहे. तर आपण बघितलं होतं की ही जी लेंथ आहे या लेंथवर आपल्याला फोर्स ॲक्ट होताना दिसतो. फ्लेमिंग लेफ्ट हँड रूलने आपण त्या फोर्सची डायरेक्शन पण काढली होती, मॅग्नेटिक इंडक्शनची डायरेक्शन, करंटची डायरेक्शन. तर या पद्धतीने फोर्सची डायरेक्शन मला मिळाली होती परपेंडिक्युलर टू द लेंथ, आउटवर्ड डायरेक्शन. त्याच्यानंतर ही साईड जर आपण बघितली तर इथं करंटची डायरेक्शन चेंज झालेली, इथं करंटची डायरेक्शन अपवर्ड होती, इथं करंटची डायरेक्शन डाऊनवर्ड आहे. इथे पण फोर्स ॲक्ट होणार, तो पण परपेंडिक्युलर असणार, पण ते जो असेल इनवर्ड, आतल्या बाजूने. बरोबर. ह्या साईडच्या बाबतीत जर आपण विचार केला तर ह्या ज्या साईड्स आहेत दे आर पॅरलल टू द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. करंटची डायरेक्शन आणि मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन एकमेकांना पॅरलल आहे, म्हणून त्यांच्यावर कुठलाही फोर्स ॲक्ट होणार नाही. म्हणजे झालं काय, ही जर आपली कॉईल असेल ती रेक्टँग्युलर कॉईल, तर या साईड्सवर कुठल्याही पद्धतीने फोर्स ॲक्ट होत नाही. या साईडला जो फोर्स ॲक्ट झाला तो या पद्धतीने परपेंडिक्युलर डाऊनवर्ड डायरेक्शन आपलं आउटवर्ड डायरेक्शनने असेल. या साईडला क्रिएट होणारा परपेंडिक्युलर आणि आतल्या बाजूने. तर आपल्याला दोन फोर्सेस मिळतात, इक्वल आणि अपोजिट. या पद्धतीने इक्वल आणि अपोजिट फोर्सेस, आणि त्याच्यामुळे ही कॉईल आपल्याला डिफ्लॅक्ट होताना दिसते. म्हणजे या ठिकाणी दोन इक्वल आणि अपोजिट फोर्सेस क्रिएट होतात, त्याला आपण टॉर्क म्हणतो. आणि मग आपल्याला टॉर्क काढायचा असेल तर आपण काय करतो, टू वन ऑफ द फोर्स मल्टीप्लाइड बाय परपेंडिक्युलर डिस्टन्स, हा फॉर्म्युला आहे टॉर्कचा, बिटवीन टू फोर्सेस. हा फॉर्म्युला आहे. मग टो इज इक्वल टू वन ऑफ द फोर्स, फोर्स मला माहिती आहे, याच्यावर ॲक्ट होणारा फोर्स जर मला काढायचा असेल तर फोर्स आपल्याला आपण काढलेला आहे, बरोबर आहे. दॅट इज आय एल बी एवढा फोर्स त्या ठिकाणी ॲक्ट होतो. आय म्हणजे करंट पासिंग थ्रू द कॉईल, एल इज द लेंथ ऑफ दॅट साईड, बी म्हणजे मॅग्नेटिक इंडक्शन, एवढा फोर्स त्या ठिकाणी ॲक्ट होतो. मल्टीप्लाइड बाय परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन टू फोर्सेस, या दोन फोर्सेसमधलं परपेंडिक्युलर डिस्टन्स म्हणजे हे झालं, आणि हे किती आपलं बी. या पद्धतीने म्हणजे टो इज इक्वल टू आय बी, एल मल्टीप्लाइड बाय बी, लेंथ मल्टीप्लाइड बाय ब्रेथ दॅट इज एरिया. सो टो इज इक्वल टू आय बी ए, एवढा आपल्याला टॉर्क या ठिकाणी ॲक्ट होताना दिसतो. बरोबर आहे, हे आपल्याला माहिती आहे. आता ह्या टॉपिकमध्ये जे आपलं आता 12वीच्या सिलेबसमध्ये दिलेलं आहे
तर इथे आपण मॅग्नेटिक फील्ड आणि करंट कॅरिंग कंडक्टर याच्यामध्ये आपण अँगल घेतला होता 90 डिग्रीचा. समजा आपण या पद्धतीने ती कॉईल प्लेस केली. आता इथे फिगर बघा, हे आपल्या महत्त्वाचं आहे. या पद्धतीने इन्क्लाइन अशी आपण ती क्लोज लूप आपण या पद्धतीने इन्क्लाइन असं प्लेस केलेलं आहे. इन्क्लाइन टू द मॅग्नेटिक फील्ड. हे बघा मॅग्नेटिक फील्ड मला दिसते, बरोबर आहे. सपोज दिस इज द सेंटर ऑफ दॅट लूप आणि या इथं ॲक्सिस ऑफ रोटेशन असतो आणि या पद्धतीने तुम्हाला ते लूप किंवा ती फ्रेम जी असते ती आपल्याला रोटेट होताना दिसते. आपल्याला हे माहिती आहे. आता ही फिगर थोडीशी मी एक्सप्लेन करून देतो. बघा बी एवढी मॅग्नेटिक फील्ड मी या ठिकाणी क्रिएट केलेली आहे. मॅग्नेटिक इंडक्शन बी आहे त्याचं. त्यामध्ये मी एक लूप ठेवलेला आहे ज्याची लेंथ आहे बघा L2 आणि ही जी साईड आहे त्याची लेंथ आहे L1, बरोबर आहे. हा जो दिसतोय ना परपेंडिक्युलर टू द फ्रेम, या फ्रेमला परपेंडिक्युलर याला एरिया व्हेक्टर आपण म्हणतो. दॅट इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू द फ्रेम और लूपला कायम परपेंडिक्युलर असतो. तर याने मॅग्नेटिक फील्डची क्रिएट केलेला जो अँगल आहे, ही मॅग्नेटिक फील्ड आहे, या मॅग्नेटिक फील्डची क्रिएट केलेला अँगल जो आहे तो अँगल आहे थीटा. हा जर अँगल थीटा असेल तर हा टोटल अँगल 90 आहे. तर उरलेला हा जो अँगल असेल तो येणार माझा 90 मायनस थीटा. इथपर्यंत क्लिअर झालं. आता आपण काय करूया, ह्या दोन साईड जर मी बघितला, ही साईड आणि ही साईड, ह्या जर दोन्ही साईड्स मी बघितल्या तर याच्यावर ऍक्ट करणारा फोर्स जर मी पाहिला तर याच्यावर ऍक्ट करणारा फोर्स या पद्धतीने एका फोर्सची डायरेक्शन अपवर्ड असेल तर दुसऱ्या फोर्सची डायरेक्शन आपल्याला खालच्या बाजूला दिसणार. दोघी इक्वल अँड अपोजिट. आणि हे जे फोर्सेस आहेत दिस फोर्सेस आर कोलिनियर फोर्सेस. आणि कोलिनियर फोर्सेस असतील तर त्या ठिकाणी रिझल्टंट फोर्स आपल्याला काय मिळतो किंवा टॉर्क त्या ठिकाणी ऍक्ट होत नाही. रिझल्टंट फोर्स आपल्याला मिळतो 0. जसं एखादा ब्लॉक मी घेतला, या ब्लॉकला मी इकडून फोर्स लावला F1, अपोजिट साईडने फोर्स लावला F2. एकाच लाईनीत ते फोर्सेस आहेत, कोलिनियर फोर्सेस. आणि जर दोघं फोर्सेस सारखे असतील तर या ठिकाणी ब्लॉक हा रेस्ट पोझिशनला असेल, कारण रिझल्टंट फोर्स आपल्याला जो मिळणार तो आपल्याला मिळणार 0. म्हणजे या साईड्सवर ऍक्ट करणारा फोर्सला आपण कन्सिडर करणार नाही. आता आपण बघूया हे फोर्सेस. इथे ऍक्ट होणारा जो फोर्स आहे तो फोर्स मी लिहितो F L1 × B. एवढा फोर्स त्या ठिकाणी आपल्याला ऍक्ट होताना दिसतो. L1 म्हणजे ती लेंथ ज्याच्यातून करंट पास होते. बघा करंटची डायरेक्शन आपण दाखवलेली, ही करंट आहे. या पद्धतीने FLB असं काढलंय का नाही पण, एवढा फोर्स असतो का ILB, सॉरी ILB, एवढा फोर्स आपल्याला त्या ठिकाणी क्रिएट होताना दिसतो. तर तेच आपण बघूया. ILB इथे I पाहिजे, बरोबर. दॅट इज I. याच्यातून जाणारा करंट L1 ही त्याची लेंथ आणि B म्हणजे मॅग्नेटिक फील्ड. एवढा फोर्स आपल्याला त्या ठिकाणी ऍक्ट होताना दिसतो. मग या फोर्सची डायरेक्शन या पद्धतीने आहे. इथे ऍक्ट होणारा फोर्स आहे त्याची डायरेक्शन आपल्याला या पद्धतीने डाऊनवर्ड डायरेक्शनने मिळणार, कारण दोघांची करंटची डायरेक्शन अपोजिट आहे. म्हणजे फोर्सची डायरेक्शन पण आपल्याला त्या ठिकाणी अपोजिट मिळणार. फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूलने परत आपल्याला डायरेक्शन त्याची डिटरमाइन करता येते. मग दोन फोर्सेस आहेत. आता हे फोर्सेस कोलिनियर नाहीत, एका सरळ रेषेत नाही होते. त्याच्यामुळे आता या पद्धतीची कंडिशन आपली तयार झाली. दोन फोर्सेस अँड सेपरेटेड बाय सर्टन डिस्टन्स. मग आपल्याला आता मात्र टॉर्क या ठिकाणी डिटरमाइन करता येईल. आणि मग त्या टॉर्कमुळे ही जी कॉईल असते ही कॉईल आपल्याला रोटेट होताना दिसते आणि तिचं रोटेशन असतं या पद्धतीने. अशी ती आपल्याला रोटेट होताना दिसते अबाउट ॲक्सिस ऑफ रोटेशन. मग आपल्याला टॉर्क काढायचा असेल तर टॉर्कचा फॉर्म्युला आहे 1 फोर्स मल्टिप्लाइड बाय परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन टू फोर्सेस, बरोबर आहे. 1 फोर्सची व्हॅल्यू तुम्हाला मिळून गेली, दॅट इज IL1B. हा पुट करा किंवा हा पुट करा, IL1 × B. ही फोर्सची व्हॅल्यू मला मिळाली. परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन टू फोर्सेस, या दोन फोर्सेस मधलं परपेंडिक्युलर डिस्टन्स. मग बघा याला मी जर या पद्धतीने असं लांबवलं खाली या बाजूला, याला या पद्धतीने बघितला तर हे जे अंतर आहे, हे अंतर असो किंवा हे अंतर असतो, याला म्हणतो आपण परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन टू फोर्सेस. तर हे अंतर मला काढायचं आणि हे अंतर जर मला काढायचं असेल तर हा सेंटर आहे.
मग हे डिस्टन्स काढलंय का किंवा हे डिस्टन्स काढलं काय, कोणतेही एक काढलं त्याला डबल जर मी केलं तर आपल्याला काय मिळणार, परपेंडिक्युलर डिस्टन्स. मग आपण काय करूया, हा ट्रायंगल कन्सिडर करू. बघा इथं मी काढतो तो ट्रायंगल थोडा मोठा काढतो या पद्धतीने. हा जर 90 मायनस थिटा असेल तर हा सुद्धा येतो आपला 90 मायनस थिटा, म्हणजे हा मिळाला मला 90 मायनस थिटा. हा अँगल किती आहे, 90चा. नॅचरली हा किती येणार तुमचा, थिटा. बरोबर आहे. या पद्धतीने आपल्याला हे डिस्टन्स काढायचं आहे, म्हणजे हे डिस्टन्स आपल्याला काढायचं आहे. समजा त्याला जर मी एक्स मानलं तर व्हॉट इज साइन ऑफ थिटा, अपोजिट अपॉन हायपोटेनस. हायपोटेनस म्हणजे ही लेंथ, म्हणजे ही लेंथ जर बघितली, हा जर सेंटर असेल, ही जर टोटल लेंथ L2 आहे, हा त्याचा सेंटर आहे, म्हणजे ही काय येणार मला L2/2 आणि इकडची काय येणार L2/2, म्हणजे ही जी लेंथ आहे ही मला मिळणार L2/2. बरोबर. हा काय म्हणून ही L2/2 येईल. आपल्याला ही लेंथ पाहिजे म्हणजे एक्स मला पाहिजे, तर एक्स इज इक्वल टू 1/2 L2 साइन ऑफ थिटा अशी मला व्हॅल्यू या डिस्टन्सची मिळणार, याची. म्हणजे याची आपल्याला टोटल परपेंडिक्युलर डिस्टन्स पाहिजे, म्हणजे 2 टाइम्स करणार मी याच्या, म्हणजे हे जे डिस्टन्स आहे हे काय येणार माझं 2 टाइम्स 1/2 L2 साइन ऑफ थिटा. त्या पद्धतीने हे मिळालं मला परपेंडिक्युलर डिस्टन्स. 2 मी कॅन्सल करून देतो. मला टो इज इक्वल टू IB L1 L2 इंटू साइन ऑफ थिटा एवढा टॉर्क मला मिळणार. व्हॉट इज दिस L1 इंटू L2, L1 मल्टिप्लाइड बाय L2, लेंथ मल्टिप्लाइड बाय ब्रेथ, म्हणजे एरिया मिळणार मला याचा. म्हणजे टो इज इक्वल टू IBA साइन ऑफ थिटा एवढा टॉर्क आपल्याला त्या ठिकाणी ऍक्ट होताना दिसतो. समजा या ठिकाणी आपण n नंबर ऑफ टर्न्स जर अशा वाऊंड केलेले असतील, n नंबर ऑफ टर्न्स, तर आपल्याला टोटल टॉर्क मिळणार टो इज इक्वल टू NAB साइन ऑफ थिटा एवढा टॉर्क आपल्याला त्या ठिकाणी ऍक्ट होताना दिसतो, वेर n इज इक्वल टू नंबर ऑफ टर्न्स ऑफ कॉइल. बरोबर आहे. तो म्हणजे टॉर्क, n नंबर ऑफ टर्न्स, ए म्हणजे एरिया ऑफ कॉइल, बी म्हणजे ज्या मॅग्नेटिक इंडक्शनमध्ये आपण ठेवलेली असेल, आणि थिटा हा जो आहे तो आहे अँगल बिटवीन द परपेंडिक्युलर एरिया वेक्टर आणि मॅग्नेटिक फील्ड, याच्यामधला तो अँगल असतो. तर अशा पद्धतीने आपल्याला टॉर्क ऑन अ करंट टू इन मॅग्नेटिक फील्ड हे आपल्याला डिटरमाइन करता येतं. व्हेरी इम्पॉर्टंट डेरिव्हेशन, खूप महत्त्वाचं डेरिव्हेशन आहे की ते परीक्षेमध्ये तुम्हाला विचारले जाऊ शकतं. या पद्धतीचं ते डेरिव्हेशन आहे. तर फिगर महत्त्वाची आहे. फिगर काढल्यानंतर मग तुम्हाला टॉर्कचा फॉर्म्युला माहिती पाहिजे. त्या व्हॅल्यूज आपण पुट केलं की आपल्याला त्या ठिकाणी टॉर्क ऑन करंट टू पिन मॅग्नेटिक फील्ड हे आपल्याला त्या ठिकाणी मिळताना दिसतं. ठीक आहे. पुढचा पॉईंट बघूया आपण. पुढे जे आपण बघणार आहोत ते आहे मुव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटर. दॅट इज मुव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटर. आता ही टर्म ऑलरेडी मी आता एक्सप्लेन केली तुम्हाला थोड्या वेळापूर्वी. परत मागच्या चॅप्टरमध्ये आपण बघितलं होतं. आपण काय केलं होतं, या मुव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटरला आपण ॲमीटरमध्ये कसं कन्वर्ट करायचं, व्होल्ट मीटरमध्ये कसं कन्वर्ट करायचं. म्हणजे हे जे मुव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटर आहे याचा उपयोग आपण करंट मेजर करण्यासाठी वापरू शकतो, व्होल्टेज मेजर करण्यासाठी वापरू शकतो. विथ स्लाइट चेंजेस, थोडासा चेंज केला तर आपल्याला ते करता येतं. तर मग या ठिकाणी याचं प्रिन्सिपल ऑफ वर्किंग काय आहे ते जर आपण बघितलं, आपल्याला डायरेक्ट फॉर्म्युला त्यांनी त्या ठिकाणी दिलेला आहे. तो फॉर्म्युला मी इथे लिहितो. दॅट इज फाय इज इक्वल टू NAB अपॉन K इंटू I. ही कॉन्स्टंट टर्म आहे किंवा फाय इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू I. दिस इज द प्रिन्सिपल ऑफ वर्किंग ऑफ व्हॉट यू से मुव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटर. म्हणजे करंट फ्लोइंग थ्रू दी कॉइल इट इज किंवा गॅल्व्हनोमीटर इट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू अँगल ऑफ डिफ्लेक्शन. या पद्धतीने त्याचं प्रिन्सिपल आहे. आता ह्या जर टर्म आपण बघितल्या तर तिथं आपण आठवत असेल तुम्हाला तर आपण काय केलं होतं, तिथे मुव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटर पण अशी परपेंडिक्युलर आपण एक लूप घेतलं होतं, त्याच्यातून करंट पास होतोय आणि इथे आपण मॅग्नेटिक फील्ड क्रिएट केली होती. तेच आहे. N म्हणजे या कॉइलचे नंबर ऑफ टर्न्स असतील,
ए म्हणजे या कॉईलचा एरिया असेल, बी म्हणजे ही मॅग्नेटिक फील्ड किंवा मॅग्नेटिक इंडक्शन जे आपण इथं क्रिएट केलेलं आहे, बरोबर. आता इथे आय म्हणजे याच्यातून फ्लो होणारं करंट, ही जी टर्म आली आता के, याला म्हणतात रिस्टोरिंग टॉर्क. रिस्टोरिंग टॉर्क पर युनिट ट्विस्ट. आता काय कन्सेप्ट आहे तर थोडंसं तुम्हाला मी एक्सप्लेन करतो की हे जे मुव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटर्स असतात, जर फिगर आपण बघितली टेक्स्टबुकमध्ये पण फिगर त्याची दिलेली, ही दोन मॅग्नेट्स आपण लावलेले या पद्धतीने, मध्ये ती फ्रेम असते रेक्टँग्युलर फ्रेम, इथं आयर्न कोर असतो, बरोबर आहे. या फ्रेमला आपण काय करतो, वरती एक फायबर असतो, इथे एक मिरर आहे, या फायबरने याला सस्पेंड केलेलं असतं आणि इथे एक स्पायरल स्प्रिंग असते. तर हा जो आहे हा फायबर आहे. याला फॉस्फरस ब्रॉन्झ फायबर असं म्हणतात. हायली इलॅस्टिक मटेरियल जे ते वापरलेलं असतो की जेव्हा या ठिकाणी टॉर्क ॲक्ट होतो, म्हणजे बघा आता थोडंसं आपण डोळ्यासमोर चित्र आणूया की मुव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटरला मी सर्किटमध्ये कनेक्ट केलं. कनेक्ट केल्यानंतर त्याच्यामधनं करंट पास होतोय. करंट पास झाल्याबरोबर या ठिकाणी आय एवढं करंट फ्लो होणार. ते झाल्यानंतर आपल्याला माहिती इथे टॉर्क ॲक्ट होतो. टॉर्क ॲक्ट झाल्याबरोबर ही फ्रेम तुम्हाला रोटेट होताना दिसणार. जशी ही रोटेट होईल तो फायबर जो असतो इलॅस्टिक फायबर, त्याच्यामध्ये काय असते त्या ठिकाणी इलॅस्टिक प्रॉपर्टी तुम्हाला माहिती, ती काय करणार, या ट्विस्टिंगला अपोज करणार, विरोध करणार. जसं स्प्रिंगला आपण प्रेस केली तर स्प्रिंग आपल्याला काय करतं, त्याची इंटरनल रिस्टोरिंग फोर्सने आपल्याला ते रिपेल करण्याचा प्रयत्न करतं. तसं हा जो फायबर असतो हा पण ट्विस्ट होतो आणि तो प्रयत्न करतो की या कॉईलला आपल्या मूळ पोझिशनवर आणायचं. कळतंय. मग जसं मी करंट वाढवत जाणार कॉईल डिफ्लॅक्ट होणार, कुठंतरी स्टेडी होणार. तर ती स्टेडी होते म्हणजे केव्हा स्टेडी होते ते, हा जो कॉईलचा डिफ्लेक्टिंग टॉर्क असतो, डिफ्लेक्टिंग टॉर्क आणि या फायबरचा रिस्टोरिंग टॉर्क, हे दोघं जेव्हा इक्वल होतात त्यावेळेस ती कॉईल आपल्याला स्टेडी पोझिशनला दिसते आणि मग आपण त्याचं रिडिंग मेजर करतो, बरोबर आहे. तर हा फायबरचं नेचर जे असतं, हा फायबर तुम्ही कुठल्या प्रकारचा वापरलेला आहे, वेदर इट इज थिन, वेदर इट इज थिक, त्याच्यावर त्याचा ही टर्म अवलंबून असते, रिस्टोरिंग टॉर्क पर युनिट ट्विस्ट. तर तो के या ठिकाणी आपण प्लेस केलेला आहे, बरोबर आहे. तर असा हा मुव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटर असतो आणि त्याचा उपयोग आपण टू मेजर डिफ्लॅक्शन किंवा करंट किंवा व्होल्टेज मेजर करण्यासाठी आपण त्याला या ठिकाणी वापरत असतो. ठीक आहे. तर एवढं आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे याच्याबद्दल. पुढची जी टर्म आपण बघतोय ती आहे मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. इथे लिहितोय मी मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. ठीक आहे. आता मॅग्नेटिक डायपोल मोमेंट ही टर्म आपण 11th स्टँडर्डमध्ये बघितलेली आहे. थोडंसं रिव्हिजन म्हणून जर आपण गेलो त्या ठिकाणी, थोडंसं मागे जर आपण गेलो तर तुम्हाला मॅग्नेटिक डायपोल मोमेंट ही टर्म अजून क्लिअर आपल्याला कळेल. आता बघूया आपण काय असतं ते. समजा एखादा बार मॅग्नेट मी घेतला, हा त्याचा साऊथ पोल असेल, हा नॉर्थ पोल असेल, बरोबर. प्रत्येक मॅग्नेटला त्याचा मॅग्नेटिक डायपोल मोमेंट असतो, ज्याला कॅपिटल एमने आपण डिनोट करतो आणि तो असतो M × 2L या फॉर्म्युल्याने त्याला डिनोट करतात. M म्हणजे काय रे, M म्हणजे प्रत्येक पोलची स्वतःची स्ट्रेंथ असते, स्वतः प्रत्येक पोलला त्याची एक स्वतःची स्ट्रेंथ येते, ती ही M झालं. आणि 2L म्हणजे डिस्टन्स बिटवीन साऊथ पोल आणि नॉर्थ पोल, याच्यामध्ये जे डिस्टन्स असतं त्याला आपण मॅग्नेटिक लेंथ म्हणतो, ते हे असतं, बरोबर आहे. मग हे झालं मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. आपण जर इलेक्ट्रिक डायपोल बघितला, इलेक्ट्रिक डायपोलमध्ये प्लस क्यू चार्ज असतो किंवा इकडे मायनस क्यू चार्ज घेतो मी, इकडं प्लस क्यू चार्ज घेतला आणि त्याच्यामध्ये डिस्टन्स R असेल किंवा 2L असेल, आपण समजू 2L म्हणून डिस्टन्स. तर या ठिकाणी हे सुद्धा मॅग्नेट सारखेच बिहेव करतात. डायपोल, डाय म्हणजे दोन, तर इथली पोल स्ट्रेंथ
किंवा इथलं जर मला मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट काढायचं असेल त्याला पीने आपण डिनोट करतो. पी या सिम्बॉलने आपण डिनोट करतो. तो मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट सुद्धा आपल्याला त्या पद्धतीनेच करता येईल. एखादा चार्ज असेल 2 × 2L त्याच्यामधली लेंथ अशी आपल्याला त्या ठिकाणी मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट डिटरमाइन करता येतो. ठीक आहे. मग आपण काय करूया आता, आपल्याला मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट आता आपल्याला ह्या टॉपिकमध्ये जे बघायचं आहे, आत्ताच्या 12वीच्या सिलेबसमध्ये जे बघायचं आहे, समजा एखादा करंट कॅरिंग लूप असेल या पद्धतीने, त्या करंट कॅरिंग लूप मधनं करंट पास होतोय म्हणजे इट बिहेव्स लाईक अ मॅग्नेटिक डायपोल. मग याच्यामध्ये पण 2 पोल असतील, एक नॉर्थ पोल असतो आणि साऊथ पोल. जसं एखादी कॉईन असते आपली, कॉईनचा एक फेसला हेड असतो, एक फेसला आपल्याला टेल असतो, तसंच या पद्धतीने तुम्हाला एका फेसला नॉर्थ पोल आणि दुसऱ्या फेसला साऊथ पोल या ठिकाणी क्रिएट होताना दिसतो. आणि याची मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट म्यू या नोटेशनने डिनोट करतात. आणि त्याचा जो फॉर्म्युला आहे दॅट इज NIA या फॉर्म्युल्याने आपल्याला मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट त्या ठिकाणी देता येते. N म्हणजे नंबर ऑफ टर्न्स ऑफ कॉईल, दॅट इज नंबर ऑफ टर्न्स ऑफ कॉईल, या कॉईलचे नंबर ऑफ टर्न्स. I म्हणजे करंट फ्लोइंग थ्रू दी कॉईल आणि A म्हणजे एरिया ऑफ कॉईल, या कॉईलचा एरिया. या पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट आपल्याला मिळते. आता जर मला टॉर्क क्रिएट या ठिकाणी फाइंड आउट करायचं असेल तर टॉर्कचा फॉर्म्युला आपल्याजवळ आहे, वेक्टर. टॉर्क तर वेक्टरच आहे. तुम्ही काय करणार, वेक्टर म्यू क्रॉस वेक्टर बी या पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी टॉर्क डिटरमाइन करता येतो. किंवा टो इज इक्वल टू म्यू बी साइन ऑफ थिटा या फॉर्म्युल्याने मला टॉर्कची मॅग्निट्यूड पण त्या ठिकाणी आपल्याला डिटरमाइन करता येते. वेअर थिटा इज द अँगल बिटवीन डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट अँड डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड याच्यामधला तो अँगल त्या ठिकाणी असतो. सो दिस इज अबाउट द मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट. ही आपला मॅग्नेटिक डायपोल मुवमेंटची टर्म आपल्याला सांगता येईल. आता पुढची जी टर्म आपल्याला बघायची की समजा आपल्याला इलेक्ट्रिक डायपोल जर आपण कन्सिडर केला असेल, इलेक्ट्रिक डायपोल, तर इलेक्ट्रिक डायपोलमध्ये आपल्याला पी आपण मॅग्नेटिक डायपोल मोमेंट वापरतो, बरोबर. सपोज इट इज इलेक्ट्रिक डायपोल. मग इलेक्ट्रिक डायपोल असेल तर याची डायपोल मोमेंट असते पी. मग मी काय करतो आता, समजा ही आता मॅग्नेटिक फील्ड नाही, समजा ही इलेक्ट्रिक फील्ड आहे. ह्या इलेक्ट्रिक फील्डमध्ये मी हा डायपोल ठेवला आहे, -q इकडे असेल +q विथ सर्टन डिस्टन्स. तर याच्यावर सुद्धा आपल्याला टॉर्क ॲक्ट होताना दिसतो आणि या टॉर्कमुळे हा त्या ठिकाणी आपल्याला रोटेशन मोशन परफॉर्म करताना हा डायपोल दिसतो. मग हे जर मला काढायचं असेल, याचा जर टॉर्क मला काढायचा असेल तर मला मिळणार टो इज इक्वल टू PE साइन ऑफ थिटा या फॉर्म्युल्याने आपल्याला त्या ठिकाणी टॉर्क डिटरमाइन करता येतो. इफ द इलेक्ट्रिक डायपोल इज प्लेस्ड इन इलेक्ट्रिक फील्ड, a torque is acted on the dipole and that torque is given by 2 is equal to PE sin of theta. या पद्धतीने आपल्याला तो टॉर्क त्या ठिकाणी इंडिकेट करता येतो. ठीक आहे. तर एवढा टॉपिक आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलेला आहे. जे आपण व्हिडिओ लेक्चर तुम्ही बघताना जे मी लिहून देतो ते तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्यायला पाहिजे. व्हिडिओ पॉज करायचा आणि लिहून घ्यायचं. परत पुढे व्हिडिओ आपल्याला कंटिन्यू करता येतो आणि हे सगळं नोट्समध्ये तुमचं लिहिलेलं पाहिजे. जेव्हा आपली शाळा उघडेल तर त्यावेळेस आपल्याला हे सगळं मला नोटबुकमध्ये दिसलं पाहिजे. ठीक आहे. थँक्यू.